मूर्ती कंप्लीट पाठीमागे गेले ह्याची गडबड नका करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. कालच्या अवसरामध्ये आमचे स्वामी सध्या डोंबेग्रामला आहेत आणि या डोंबेग्रामचे लीळा चालू आहेत. जसं माहीम भट्टाला ज्ञानाला बोधाला योग्य केलं, पूर्वी प्रकरण निरूपण केलं, तेव्हापासून ते आतापर्यंत एवढा आपल्या 4-5 दिवसाच्या याच्या अवसरामध्ये डोंबेग्रामच्याच लीळा चालू आहेत. तर कालची लीळा होती औसाचं पिंड प्रदान, म्हणजे देवानी पिंड उपहार स्वीकार केला. कारण तिला असं वाटायचं की माझ्या आई वडिलांचं आपण पित्र करावं, ब्राह्मण लोक बोलवावे आणि ते काय अन्य पंथाच्या विधीप्रमाणे काही करावं. कारण ती आज्ञा नव्हती, तिला काही ज्ञान नव्हतं. पण सन्निधानात असून सुद्धा तिला काही समजलं नाही. पण देवाने तिच्या मनात एक समाधानीसाठी पिंड प्रदानाचे विधी केला, म्हणजे तिचा उपहार स्वीकार केला. नंतर इंद्रभट्टाचा बी उपहाराचा स्वीकार केला आणि रेई नायकाच्या उपहाराचा स्वीकार करून त्याच्या वस्त्राचाही स्वीकार केला. म्हणजे कालच्या 3 लीळेमध्ये उपहाराचाच आलाय, औसाचा, इंद्रभट्टाचा आणि रेई नायकाचा, असे तिघांच्याही उपहाराचा काय केलं देवाने स्वीकार केला. आता आजच्या अवसरामध्ये देव काय सांगतात पाहू. आम्ही छिन्न पापीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करून डोंबेग्रामला आलो. देवाने एकदा एकांतामध्ये मेहकरला गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला, तसं या ठिकाणी डोंबेग्रामला बी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला. नंतर भाद्रपद संपून नवरात्री संपण्याच्या मार्गाला लागला. अष्टमीच्या रात्रीचा पूजा अवसर आरोहणा गुळा विडा झाल्यानंतर आम्ही अंगणात वेडे करीत होतो. जसं आपण नाही म्हणतो शतपावली, तसं आमचे देव दुपारचं किंवा संध्याकाळचं भोजन झाल्यानंतर शतपावली करायची. म्हणजे शतपावली हा विधी प्रत्येकाला नियम लागू आहे. प्रत्यक्ष परमेश्वर अवताराने सुद्धा मनुष्य देह स्वीकार केला आणि ते कार्य करून दाखवणं. त्याच्यामुळे आपल्यालाही काही संकोच मानायचं काही कारण नाही. मनुष्य प्राणाला हे चालणं, उठणं, बसणं, फिरणं हे सतत पाहिजे, तर त्याची प्रकृती स्थिर राहते. नाही तर प्रकृती अस्थिर व्हायला काही वेळ लागत नाही. नामदेव मुख्य करून सगळे भक्तिजन उपस्थित होते. आता नागदेव आणि हे तर मुख्यच होते नागदेव, परंतु त्यांच्या जे दुसरे जे भक्तिजन होते ते त्यांच्या सोबत उपस्थित होते. आकाश निरभ्र होता, चंद्राचा शुभ्र प्रकाश धरतीला न्हाऊ घालत होता. भाद्रपदाचा प्रखर उष्ण काहीसा थंडावला होता. कारण भाद्रपदात काही वेळेला उष्णता बी वाढते, काही वेळेला थंडी वाटते. आणि अशा याच्यात चांदण्या रात्रीमध्ये आमचे देव बसलेले होते. थंडाचा प्रमाणित मिश्रण सुखावं वाटत होता. अशा आकाशात चमकणाऱ्या मोहक तारका वातावरणात प्रसन्न वाढवित होत्या. अशा प्रफुल्ल वातावरणात पर्यटक केले तर सर्वांनाच आनंद राहणार. नाहीतर नवमीच्या पहाटे आम्ही देवतांच्या कुचंबना होऊ देत नाही. म्हणजे नवमीचे दिवस चालू होते वाटतं आणि त्यावेळेस हे देव सांगतात विजनासाठी गावाबाहेर जाणार होतो, त्यापेक्षा आताच गेलेली योग्य शिवायातून आणायचे भक्तिजनांना कर्मनाश होणार होता. आमचे स्वामी सुद्धा 10 दिवस नवरात्रामध्ये विजनाला जात होते. विजनाला याचा अर्थ गावाबाहेर. कारण स्वतः परमेश्वर अवतार जो सृष्टीचा मालक आहे त्याला सुद्धा नियम लागू आहेत. परमेश्वराने सुद्धा स्वतःला काही नियम लावून घेतले.
कारण परमेश्वर काय म्हणतात, मी जर स्वतः नियम नाही लावले त्या देवताही नियमात राहणार नाही, आणि देवताने जर नियम नाही लावले तर हे विद्यावंत त्यांचे साधू संत जी काही प्रजा असेल ते बी नियमात राहणार नाही. म्हणून स्वतः परमेश्वर नियमात राहतात. आणि विशेष म्हणजे परमेश्वराने स्वतः आचार करून दाखवला. आमच्या स्वामीने असं नाही केलं की तुम्ही असं वागा तसं वागा, अमकं करा तमकं करा, तुम्हाला नियम लावले आणि स्वतः देव त्या नियमात राहिले नाहीत, असं नाही. तर स्वतः देवाने नियम दाखवून दिले की प्रत्येक जीवाने कसं नियमात राहिलं पाहिजे आणि कोणत्या नियमात राहिलं तर तुमचा उद्धार होईल किंवा तुम्हाला परमेश्वराचं प्रेम मिळेल किंवा तुम्ही वेदाला, बोधाला, ज्ञानाला, अनुसरणाला सगळ्याच गोष्टीला योग्य होणार. यासाठी स्वतः देवाने काय केला, आचार केला. तो कसा आचार केला तर अटन विजन, भिक्षा भोजन, स्मरण, निद्रा, प्रसाद सेवा, गावोगावी स्वतः देव करपात्र म्हणजे हातात भिक्षा घेऊन देवाने काय केलं, गावोगावी देव स्वतः फिरले. म्हणजे देवाने स्वतः आचार करून दाखवला आणि मग भक्तिजनांना आचार करायला लावला. असं नाही की पहिलं भक्तिजनांना आचार करायला लावलं स्वतः देव सिंहासनावर बसले, असं नाही. स्वतः देवाने यतिमुनी वेश स्वीकारला. जसं साधू संतांचं चिन्ह आहे अंगावर, तसं स्वतः देवाने ते चिन्ह स्वीकारलं. स्वतः करपात्र म्हणजे हातात भिक्षा घेतली. कशाचंही आलिंगन केलं नाही, गाडी घोडा किंवा काही रथ वगैरे असं काहीच केलं नाही. वैराग्य, ज्याला आपण वैराग्य म्हणतो की एका वस्त्रानिशी राहतात, असे देवाने स्वतः 12 वर्ष एकांकात देवाने असं अटल विजनाची भिक्षाविधीची क्रिया करून दाखवली. आम्ही एक दिवस बी करू शकत नाही, पण देवाने 12 वर्ष करून दाखवलं. म्हणजे ह्याच्यात आपण किती कमी पडतो हे आपल्याला समजायला पाहिजे, पण या जीवाला नाही समजत. या जीवाला वाटतं देवाने आम्हाला अमकं करा तमकं करा, हे करा ते करा आणि सगळं आम्हालाच नियम घातले, पण तसं काही नाही. देवाने स्वतः नियम घालून घेतले, स्वतः नियमात राहिले आणि मग जीवाला नियमात राहायला सांगितलं. म्हणजे हे परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे, पण याचा कोणी विचार नाही करत. स्वतः आमचे दत्तात्रय प्रभू पहा ना, स्वतः भिक्षेला जातात कोल्हापूरला आणि भोजनाला कुठे येतात, पांचाळेश्वरला आत्मतीर्थाच्या ठिकाणी, आणि स्नान करायला कुठे जातात, काशीला. 2 ठिकाणी उल्लेख आहे, एक मेरुवाळा तळ आणि काशी. मेरुवाळा तळ हे माहूरगड जवळ आलं आणि काशी क्षेत्र हे वेगळंच आहे. आणि भोजनाला, आत्मतीर्थाला, स्नानाला मेरुवाळा किंवा काशीला आणि निद्रेला कुठं जातात तर माहूरगडला. म्हणजे असे काही आम्ही हे जिथं जन्म झाला बद्रिकाश्रम त्या ठिकाणी स्वतः देव त्या ठिकाणी भक्तिजनाला ज्ञान निरूपण करण्यासाठी जातात. ते पहाटे 5 वाजता, म्हणजे पहाटे 5ला तिथं ज्ञान निरूपण करतात आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरा असतो. हे नित्यदिनी आहे, एक दिवसाचं नाही. मग परमेश्वर जर स्वतः एवढे कष्ट घेतात तर आपल्याला कष्ट घ्यायला काही कमीपणा नाही. आणि आपल्याला जे कष्ट घ्यायचे ते आपल्या स्वतःसाठी घ्यायचे. आपलं काय परमेश्वरावर का आपण उपकार नाही करत किंवा परमेश्वरावर काही मेहरबानी करत नाही. हे आपण आपल्या या जीवाला नरकातून, दुःखातून सुटका होण्यासाठी आपल्याला हे परमेश्वराची भक्ती करायची. परमेश्वराची भक्ती करणे कोणावर मेहरबानी नाही, ना परमेश्वरावर मेहरबानी नाही, ना दुसऱ्यावर कोणावर नाही. हे स्वतःसाठी सगळं करायचंय. तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे असेल आणि 84 नरक योनी जर चुकवायचे असेल तर तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून स्वतः देवानी अटल विजन, भिक्षा भोजन, स्मरण, निद्रा ह्या ज्या काही विधी आहेत या स्वतः परमेश्वराने ह्या सगळ्या विधी केल्या आणि मग आपल्याला ह्या विधी करायला सांगितल्या. हे या परमेश्वराचं म्हणजे 5 अवतारांचं वैशिष्ट्य आहे. फक्त श्रीकृष्ण महाराजांनी राजवेश स्वीकारला होता, नाही तर सगळे यतिमुनीचा वेश आमचे श्री प्रभू बाबा म्हणा, आमचे स्वामी म्हणा, गोविंद प्रभू अवतार म्हणा किंवा चक्रपाणी अवतार म्हणा आणि अटल विजन करणारा आमचे दत्तात्रय प्रभू, म्हणजे हे सगळ्यांनी भिक्षा मागून आपले काय केलंय, जीव उद्धरणाचं कार्य केलंय. हे एक परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे. पण ते समजणाऱ्याला आहे, ज्याला समजत नाही त्याला काही त्याचं महत्व वाटत नाही. विजनासाठी गावाबाहेर जाणार होतो त्यापेक्षा आता गेलेली योग्य. म्हणजे स्वतः देव नवरात्रामध्ये 10 दिवस गावात थांबत नव्हते. स्वतः देव विजनाला बाहेर जायचे. जालन्याची लीला आहे.
त्या बारवातून देवता आल्या होत्या स्वामींना ओवाळण्यासाठी, आणि मग स्वामींची परवानगी घेऊन त्या गावात गेल्या. भक्तांना कर्मनाशी होणार होता म्हणून आम्ही आकाशाकडे अवलोकन करीत भक्तजनांना म्हणालो, किती निर्मळ शुभ्र चांदणे पडले आहे. आता प्रत्येक ठिकाणी उठता बसता परमेश्वराचा काही ना काहीतरी हेतू असतो, पण ते आपल्याला समजत नाही. परमेश्वर कोणत्याही जीवाकडनं काय क्रिया करून घेतील याचा भरोसा नाही, पण तेवढं देवावर म्हणजे तेवढं त्याचं ज्ञान पाहिजे माणसाला. लोक काय करतात, ज्ञान नसतात आणि अज्ञानपणात काही कोणाला काही नाव ठेवून बसतात, पण नाव ठेवण्याचा कोणाला काही संबंध येत नाही. त्यात आपण अज्ञान पडतो म्हणून आपण दुसऱ्याला नाव ठेवतो. आपल्याला जर खरंच ज्ञान असतं तर दुसऱ्याला नाव ठेवण्याचा काही प्रश्न येतच नाही. म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान असेल तर तुमचे सगळे संशय शंका निरसन होईल. ज्ञान नसेल तर काहीच निरसन होणार नाही, तो संशयानेच मरत राहणार. म्हणून आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. होय जी, भक्तिजन एका सुरात म्हणाले, अरे पण अशा वेळी विजय करण्याची योजले तर तुमच्यापैकी आमच्यासाठी कोणी अश्व होईल. पहा आता इथे देवाचा काय हेतू बघा. देव काय म्हणतात, अशा शुभ्र चांदण्यामध्ये जर आम्हाला कुठं जर प्रवास करायचा जर म्हटला तर आपण एवढ्या भक्तिजनामधून आमच्यासाठी कोणी अश्व होईल. अश्व म्हणजे घोडा. कुणी आम्हाला घोडा होईल का, कुणी आम्हाला खांद्यावर घेईल का, डोक्यावर घेईल का. आणि असं अश्व म्हणजे जसं घोडा जसं टनाटन उड्या मारत चालतो किंवा भराभर चालतो, जशी युद्ध प्रसंगी घोडे कसे दौडतात, असं कुणी आम्हाला घेऊन जाईल का, असे देव त्या भक्तिजनांना विनोदाने म्हणतात. पण त्याच्यामध्ये देवाचा काहीतरी हेतू असतो. आम्ही विचारले, अशी पर्वणी कोणाला नको होती, आणि असा हा योग, असा हा ज्याला आपण म्हणतो ना परमेश्वराची सेवा करण्याचा जो लाभ, हा कुणाला नको आहे. जो ज्ञानी आहे त्या गोष्टीला तयार होईल. जो अज्ञान आहे तो नको रे बाबा, मला नाही ती जमणार, मला नाही ती झेपणार. अज्ञान, त्याला काही महत्वच नाही ना त्याचं. पण ह्या गोष्टीला बरेच भक्तिजन तयार झाले. आम्ही अश्व होऊ, जे घोडा कार्य करतो ते आम्ही कार्य करू. घोडा जसं एखाद्या आपल्या राजाला सैनिकाला आपल्या पाठीवर बसून वाटेल तिथं म्हणेल तिथं दऱ्या खोऱ्यात डोंगरात कुठे आडकाठी जंगलातून पाण्यातून ओढ्यातून नाल्यातून कुठेही तो दौडतो, पण आपल्या राजाची सेवा तो करतो, आपल्या मालकाचा तो सेवक असतो. तसं हे भक्तिजन म्हणले की जी आम्ही अश्व व्हायला तयार आहे, आम्ही घोड्याचं कार्य आम्ही करायला तयार आहे. हे भक्तिजन का असे म्हटले तर भक्तिजनांना माहिती होतं की हे जर आपण क्रिया केली तर आपल्या अनंत जन्मातले अनंत घोड्याचे जे काय आपण जन्म घेतले ते सगळे जन्म आपले काय होतील, चुकले जातील. आणि इथून पुढे आपल्याला घोड्याचा जन्म सुद्धा घ्यावा लागणार नाही. एवढं हे परमेश्वराची आपण कृपा शक्ती आहे. तर परमेश्वर आपल्या खांद्यावर पाठीवर बसल्याने काही कमीपणा आहे, त्याच्यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही. म्हणून सगळे तयार झाले भक्तिजन. आम्ही विचारतात प्रत्येक भक्तिजन मी होईन मी होईन असे म्हणत सगळे पुढे सरसावले. नागदेव तर मी देवाचा दास किंकर आहे, मीच होणार. आता नागदेव हा आमच्या स्वामींचा पट्ट शिष्य होता. नागदेव ही व्यक्ती अशी होती की एकेकाळी नागदेवाचा भाऊ एका दरोडेखोराने मारल्यामुळं त्याची हत्या झाल्यामुळे स्वतः ते दरोडेखोर झाले. आणि आता असा हा सप्तव्यसनी माणूस परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावे शरण आलेला आहे आणि इतका मोठा महात्मा झाला की आचार्य पद चालवण्यासारखा हा मोठा महात्मा झाला, ज्ञानी झाला. आणि असा हा धाडशी पुरुष आणि पूर्वी तो वेद पठण शास्त्र सगळं अभ्यास केलेला होता. पण कसं असतं, माणसाचे वेळ काळ टाइम गतिमान फिरत असतात. त्या प्रसंगानुसार ते दरोडेखोर झाले. पूर्वी ते महापंडित बी होते आणि आता तर प्रत्यक्ष स्वामींच्या सेवाला उभे राहिले. म्हणजे सतत स्वामींच्या सेवेसाठी ते सतत स्वामी जवळ असतात. आणि अशा वेळेला ते काय म्हणतात की मी स्वामींचा काय आहे, सेवक आहे. घोडा व्हायचा अधिकार हा माझा आहे आणि मी होणार अश्व, असं म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. असा हट्टच धरून बसला तेव्हा त्याच्या पाठीवर थाप देऊन त्याची योग्यता स्पष्ट करून आम्ही म्हणालो
होय हाच खरा अश्व होईल, हाच खरा अर्थाने राजवाहक आहे. म्हणजे राजाला पाठीवर घेऊन फिरणारा जो घोडा असतो, अश्व असतो. कारण आमचे नागदेवाचार्य थोडे धट्टेकट्टे होते, उंच पुढे धिप्पाड माणूस होता आणि त्यांना अशा गोष्टीची खूप मोठी आवड होती. कारण प्रत्येक वेळेला देव जे काही सेवा सांगतील ती सेवा करण्याची त्यांची तयारी असायची. त्याच्यामुळे देवाने त्यांची काय केली, पाठ थोपटली आणि बाईसा कधी त्यांची काय केली, तयारी केली. सगळ्यांनाच फार आनंद झाला. भक्तजनांनी बाईसा करवी भराभर तयार करवली. आम्ही उत्तरीयाने उपरण्याने कंबर कसली, भैरवासाचा लोणता पदर सोडला आणि काठी भाल्याप्रमाणे धारण केली व नागदेवांनी कासोटा घातला. भक्तिजनी कासोटी होऊन भाल्याप्रमाणे काठ्या हाती घेतल्या. जसं आता सैन्याला लोक निघतात, युद्धाला लोक निघतात, त्यावेळी कसे आपले भाले तलवारी घेऊन निघतात, घोडेस्वार होतात, तसे आमचे भक्तिजन सुद्धा एक प्रकारचे सैनिकच झाले. मग त्यांनी भाले म्हणून काय घेतलं, हातात काठ्या घेतल्या. स्वामींनी सुद्धा हातात काठी घेतली आणि काय झाले, या नागदेवाचार्यांच्या पाठीवर स्वार झाले. नागदेव घोडा बनून वनवा झाला. आम्ही त्याची पाठ झटकून त्याच्या पाठीवर आरूढ झालो व श्रीकरी काठी घेतली आणि भक्तिजनांनी काठी खांद्यावर टाकल्या. असे नागदेवाला स्थिती झाली. परमेश्वर अशा ज्या वेळेला काही क्रिया करायच्या ना, त्यावेळी त्याला स्थिती द्यायची. स्थिती याचा अर्थ असा आहे, स्थिती म्हणजे एक परमेश्वरापासून मिळणारा आनंद. तो इतका सुखानंद असतो की देवतेच्या सुखफळापेक्षा तो आनंद खूप मोठा असतो आणि तो प्रत्यक्ष जिवंतपणेच अनुभवायला येतो. आपण मेल्यानंतर स्वर्गात जाणार, मोक्षाला जाणार हा विषय लांब राहिला, पण इथं प्रत्यक्ष जिवंतपणेच स्वामींच्या दर्शनानेच, स्वामींच्या आशीर्वादानेच त्याला जी स्थिती प्राप्ती होते, त्या स्थितीमध्ये त्याला तो जो काय आनंद भोगतो तो आनंद इतका असतो की निर्विकार आनंद. त्याच्यात कोणत्याही प्रकारची तामस क्रिया, विकार, उपभोगाची क्रिया असं काहीच नसते, सात्विक क्रिया असते. आणि असा हा आनंद, अशी ही स्थिती या ठिकाणी नागदेवाला मिळाली. एखाद्या राज्य सैनिकाच्या आविर्भावात आम्ही मार्गस्थ झालो. नागदेव अक्षरशः एखाद्या उमद्या घोड्याप्रमाणे हिंसकार करीत किंचाळत वारू गतीने चालत राहिला. जसा घोडा कसा मोठ्याने ओरडतो, किंचाळतो, तसे नागदेव सुद्धा घोड्याचा सारखा आवाज काढून ओरडून किंचाळून पळायचे आणि देव त्यांच्या पाठीवर बसायचे. पुढे भक्तिजन त्यांच्या मागे काही. आम्ही असे सर्व शिन्नसपातीच्या दिशेने निघालो आणि रामनाथाच्या पश्चिमेस असलेला ओहळात पोहोचल्यानंतर उतरून आम्ही नागदेवाच्या पाठीवर खोगिराप्रमाणे टाकलेले वस्त्र नीटनेटके केले. घोड्याच्या पाठीवर खोगीर असते की नाही, तसं ते देव ते खोगीर नीट केलं. त्याच्या अंगावरचं वस्त्र झटकलं आणि देव त्याच्या पाठीवरून खाली उतरले. त्याचा खांदा थोपटला. पुन्हा स्वार होऊन सरळ शिन्नस्थळीकडे गेलो. येथे शिन्नस्थळीच्या एक हात अंतरावर उतरून आम्ही नागदेवाची पाठ ठोकून, खरं तर हा राजवाहक आहे हो असे म्हणून शिन्नस्थळीत आसन स्वीकारले. आणि देवाने काय केलं की त्याची पाठ ठोपटली आणि खराच हा राजवाहक आहे, खरा हात अश्व आहे आणि अश्वाचं जे काही कार्य केले हे नागदेवानेच करो जाणे, हे दुसऱ्याला शक्य होणं नाही. असं देवाने काय केलं, त्या नागदेवाचं कौतुक केलं. नागदेवाला आम्ही अनायास स्थिती दिलेली असल्यामुळे तो आवेशापूर्वक वेगाने चालत आला. या उपक्रमातून त्याच्या आणि भक्तिजनांच्या तज्ज्य त्याज्य कर्माचा आम्ही नाश केला. तज्ज्य त्याज्य म्हणजे चार पायाचे पशु पक्षी प्राणी जे आहेत, वाघ, सिंह, हत्ती, घोडे, असे अनेक जन्म आहेत चार पायाचे प्राणी. तर अशा चार पायांच्या प्राण्यांचे काय केले, आम्ही त्यांचे जन्म चुकवले. जसं मागच्या एकदा लीळेमध्ये आबाईसाला चित्र काढायला लावली होती भिंतीवर मोराची. ती 1 महिनाभर चित्र काढत होती. ते 1 महिन्यामध्ये आमच्या स्वामींनी तिथे एका सृष्टीतले जेवढे पशुपक्ष्याचे जन्म आहेत तेवढे सर्व पशुपक्ष्याचे जन्म नष्ट केले. काही ठिकाणी देव झुंज लावायचे, बैलाचे जन्म चुकवायचे. जसं आता घोड्याचे जन्म चुकला तसे बैलाचे जन्म चुकवले.
असे अनेक प्रकारचे देव कोणते ना कोणते कर्म करायला लावायचे आणि त्या कर्मातून त्या जीवाचे अनंत सृष्टीतले अनंत जन्म काय करायचे, देव नाश करायचे. कारण जन्म नाश व्हायला अनंत काळ जातो, अनंत जन्म जातात, अनंत युग जातात, तरी ते कर्म नाशले जाते. पण आमचे स्वामी तर एका क्षणात एका सृष्टीतले एका ब्रह्मांडातले जन्म योनी चुकवायचे. मग भक्तिजनांना कर्मनाश केला. भक्तिजनाने विष्णू सोबत आणत होता. ते पुढे गुंफेत गेले. दिवा लावून गुंफा स्वच्छ केली. नंतर आम्ही गुंफेत प्रवेश केला. भक्तिजनांनी गुंफेत आमची महापूजा केली. बघा, आमचे स्वामी तिन्ही पूजा अवसर करायचे. मग त्यापैकी हा एक महापूजा अवसर काय केलं, भक्तिजनाच्या हाताने देवानी करून घेतला. स्वतः देव या भक्तिजनाकडून सगळं करून घेत होते. कारण भक्तिजनांना काय माहितीये कोणत्या कर्माने कोणतं कर्म नाश होतो किंवा कोणते नरक नाशले जातात हे भक्तिजनांना काय माहिती, पण देव स्वतः करून घ्यायचे. अर्थात महापूजा केली म्हणजे फार भव्य दिव्य श्रेष्ठतम पदार्थाने आमची पूजा केली असे नव्हे. पदार्थ तर नित्यदिनीचेच होते, परंतु आम्ही विशेष प्रवृत्ती धारण करून त्या महापूजेचा विशेष प्रकारे स्वीकार केला. आता महापूजा म्हणजे काय लय मोठं थाटामाटाची पूजा होते असे काही प्रकार नाही. जे नित्यदिनी जे पदार्थ असतात, खाय पियाचे पदार्थ, फळ फूल जे काय असेल ते फक्त आमच्या स्वामींनी स्वीकारले. पण ते कसे स्वीकारले, प्रसन्न होऊन स्वीकारले. त्याच्यामुळे त्याला महापूजेची उपमा दिली. काही पुनःसंबंधी आणा, तर काही अप्रोक्ष ज्ञानाला, तर काही प्रेम दानाला, आणि काही तर तिन्ही दानांसाठी आणि विशेष ज्ञानाची अविद्या छेदण्यासाठी, काहींना प्राप्तीला पोहोचण्यासाठी इत्यादी अनेक कारणांनी महापूजेचा स्वीकार केला. पहा त्याच्यात किती फायदे. देव म्हणतात नागदेवाचार्य तर ते केलंच, पण नागदेवाचार्याच्या सोबत जेवढे काही भक्तिजन होते त्या भक्तिजनांचं काय केलं, योग्यता केली. काय काय योग्यता केली, तर देव म्हणतात आम्ही पुनःसंबंधाला योग्य केलं. पुनःसंबंधाचा अर्थ समजतो. पुनःसंबंध म्हणजे ज्या वेळेला हा जीव उद्धरण्याच्या योग्यतेला जातो त्यावेळी हा सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म घेतो आणि तो 12 वर्षाचा झाल्यानंतर स्वतः परमेश्वर त्याला आपल्या बोटाला धरून त्याला घेऊन जातात. जसं आई आपल्या लहान बाळाला त्याच्या बोटाला धरतो किंवा बाळ त्याच्या आईच्या बोटाला धरतो आणि आई जशी त्याला धरून नेते, तसं प्रत्यक्ष परमेश्वर अवतार त्या जीवाला त्याच्या बोटाला धरून नेतात. याला म्हणतात पुनःसंबंध. हे पुनःसंबंध काय सगळ्याला लाभत नाही. त्याला पूर्ण त्याचा ज्ञानाला अधिकार, वेदाला अधिकार, बोधाला अधिकार होईल. यावेळी तो आचार करेल, त्याला खूप काळ जातो. पुनःसंबंध म्हणजे काय, म्हणजे सहजासहजीची गोष्ट नाही. त्याला अनंत काळ जातो, अनंत जन्म घ्यावे लागतात, अनंत युग जातात, अनंत सृष्ट्या जातात. आणि आता आपण अनंत सृष्ट्या भटकतच आलोय आणि आता इथून मी पुढे आपल्याला भटकावंच लागणार. जर आपण नाही विधीवर राहिलो तर आपल्याला भटकल्याशिवाय काही पर्यायच नाही. आणि प्रत्येक वेळेला भटकवतो. आता आपण डोळ्यांनी पाहतो ना, 84 लाख योनीमध्ये हा जीव फिरतोय, म्हणजे भटकणंच झालं ना. मनुष्य जन्मात भटकणं हा तर विषय वेगळाच, पण पशु पक्षात भटकणं हा विषय वेगळाच आहे. तर अशा ह्याच्यातून पुनःसंबंधाचा योग कधी हे काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट काय म्हणतात देव, आम्ही अपरोक्ष ज्ञानाला योग्य केलं. अपरोक्ष ज्ञान म्हणजे त्याला संपूर्ण ब्रह्मांड दिसतं, इतकी त्याची दूरदृष्टी तयार होते, त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. आणि शिवाय प्रेमदान, माणसाचं प्रेम हे मतलबी आहे, ईश्वराचं प्रेम हे कसं आहे, निस्वार्थी आहे, निखळ आहे. आणि त्या प्रेमातलं सुखफळ हे खूप वेगळंच आहे. असं सुखफळ कुठं तुम्हाला बघायलाच मिळणार नाही, ऐकायला मिळणार नाही, आणि असं सुखफळ कुणाला लाभणार बी नाही. असे प्रेमदानाचं सुखफळ आहे. त्याच्यात बी लय प्रकार आहेत. 1 कळिकेचं प्रेम, 2 कळिकेचं, 3 कळिकेचं, 4 कळिकेचं, आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ विषय प्रेम जे रुक्मिणी मातेला दिलं होतं. रुक्मिणी मातेला विषय प्रेम झालं, पण कुंती मातेला, उद्धव देवाला, महादेव भक्ताला याला मात्र 4 कळिकेचं प्रेम झालं. आणि आमच्या बाईसाला फक्त 1 कळिकेचं प्रेम होतं. म्हणजे ह्या परमेश्वराच्या प्रेमामध्ये सुद्धा लय प्रकार आहेत. तर असे परमेश्वर त्या जीवाला प्रेमाला योग्य करतात. शिवाय तिन्ही दान, लीळादान, संबंधदान, ग्रहणादान आणि
तिन्ही दान ते वेगळे, पण तिन्ही ज्ञानात सुद्धा त्याला योग्य करतात. मग त्याच्यात अप्रोक्ष ज्ञान आलं, सामान्य ज्ञान झालं, विशेष ज्ञान आलं. आणि एवढंच नाही तर विशेष ज्ञानाच्या नंतर जी अविद्या छेदली जाते, जो मळ लागलेला आहे जीवाच्या ठिकाणी, तो मळ सहसा निघत नाही. तो परमेश्वर आपल्या दृष्टीने तो मळ काढतात. तर ते मळ काढल्याशिवाय परमेश्वराचा सुखानंद त्याला मिळत नाही. तर ती सुद्धा अविद्या नसतात. म्हणजे इतक्या प्रकारचे परमेश्वर काय करतात, सेवादास्य करणाऱ्याला फळ देतात. आणि आपण काय म्हणतो सेवादास्य करताना, आपण काय त्याचे नोकर आहेत का सेवा करायला, आपण काय त्याचे गडी आहेत का सेवा करायला, म्हणजे आपण असा उल्लेख करतो. पण देवाने काय सांगितलं, दास्यमोचक. दास्यमोचक म्हणजे तुम्ही जेवढं साधू संतांची सेवा करताल, जेवढी परमेश्वराची सेवा करताल, तेवढं तुम्ही उद्धरणाला योग्य होता. आणि जेवढं तुम्ही सेवा करण्याला कुचंबना करताल, नावं ठेवताल, तेवढं तुम्ही अधोगतीला जाणार. म्हणजे इतकं देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु या जीवाच्या डोक्यात ते शिरत नाही. कारण का, अहंकारामुळे. अहंकार आहे त्याला सगळ्या ठिकाणी नडतो. महापूजेचा स्वीकार करून आम्ही मधून मधून भक्तिजनांना मंगळ अवसर देत असे. त्यामुळे भक्तजनांच्या काही अनेक अयोग्यता उमट होऊन साधन वृद्धी होते. मग आम्ही मंगळ अवसराचा जो काही लोकांना आम्ही लाभ देत होतो, त्या लाभामुळे या जीवाच्या ठिकाणी असलेले अनेक अडथळे, ज्ञानाला अडथळा, तुम्हाला सांगतो अनुसरणाला अडथळा, वेदाला अडथळा, बोधाला अडथळा, मोक्षाला अडथळा, अनेक प्रकारचे अडथळे, हे सगळे अडथळे आम्ही काय करायचं, नष्ट करायचं. थोर कर्मी नाचतात. बाईस आणि नातोबा कवी पितळे गव्हाणातून दूध आणायला सांगितलं. कुठे शेजारी गाव असेल, त्या गावातून काय केलं, या नातोबाला बाईसाने दूध आणायला सांगितलं. दुधा तुपाची आरोगणा झाली. नंतर गुळा विडा झाल्यानंतर आम्ही तेथेच रात्रीचा पौष स्वीकारला. म्हणजे देव ज्या ठिकाणी महामोठा अवसर झाला, त्याच ठिकाणी देवाने काय केलं, मुक्काम केलं. भट्ट नाथोबा अस्थिती सुख प्रादुर्भाव करणे. म्हणजे परमेश्वर या जीवाला सुखानंद कशा कशा प्रकारे देतात ते सांगता येणार नाही. अनेक मार्गाने सुखानंद देतात आणि काही स्थिती मार्ग देतात. काही त्याच्या मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण करतात. असा एक आनंद असतो. आपला नाही का उत्साह असला की आपलं कोणतंही कार्य करायला थोडं समाधान वाटतं. आणि उत्साह नसलं तर एखादं कार्य करायला आपला काय येतो, कंटाळा येतो, उदासीनता येते. पण आमचे स्वामी ह्या जीवाला नेहमी सुखानंद देत असत. हे सगळे जीव संसारातून आलेले आहेत, प्रपंचातून आलेले आहेत, सगळे ठोकरा खाऊन आलेले, दुःख भोगून आलेले. पण परमेश्वराच्या सन्निधानात आल्यावर त्यांना परत प्रपंचात जाण्याची इच्छाच होत नव्हती. इतकं परमेश्वर त्यांना सुखानंदात ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पश्चात प्रहरी आम्ही पिंड खडकाकडे परिश्रयास गेलो. पिंडचं एक स्थान आहे, पिंड खडक म्हणून, डोमेग्रामला. तिथं आमचे स्वामी गेले होते. कशासाठी गेले ते, परिश्रय. आपण नाही का म्हणतो शौचालय, तशा प्रकारे तो एक विधी आहे. कारण परमेश्वर सुद्धा ह्या जीवाचे जे अष्टविधी आहेत, ते झोप घेणे किंवा विश्रांती घेणे किंवा भोजन करणे, जसे मनुष्य देहामध्ये जी वेही आहे, क्रिया आहे, तसं ते परमेश्वराला सुद्धा अष्टविधी क्रिया करावी लागतात. स्वभाव, अष्ट स्वभाव. सोबत नागदेव आणि नाथोबा बी आले होते. परिश्रयानंतर आम्ही नागदेव नाथोबा जवळ उभे होतो. आता देव परिसरावर, म्हणजे देव परिसराला गेले तेव्हा हे सोबत गेले होते आणि काही अंतरावर थांबले होते. मग देव परिश्रय करून आल्यानंतर त्या दोघांजवळ तेथे आले. देव काय म्हणतात पहा, त्यांची दोघांची मस्तके अशी श्रीकरी धरून एकमेकाला भिडवली. त्या दोघांची जी डोके होते ना, ते डोके असे काय केले, एकामेकाला असं देवानी धडकवलं. आणि गुंफेत निघून गेले. जसं ते बोकडं म्हणा किंवा मेंढ्या म्हणा, एकामेकाला कसं असं, बैल म्हणा, एकामेकाला कसं असं शिंगला शिंग किंवा डोक्याला डोकं मारतात,
तसं देवाने काय केलं, ह्या दोघांच्या डोक्याला डोकं भिडवलं. आम्ही त्याला विश्वाची स्थिती दिली, पण देवाने का तेवढंच नाही काम केलं, तर त्या ठिकाणी त्याने स्थिती दिली. विश्वाची स्थिती म्हणजे विश्व देवतेच्या ठिकाणी जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्या ठिकाणी काय केलं, त्या सामर्थ्याच्या यांनी या स्थितीमध्ये ते दोघं एकमेकाला डोकं आपटून एकमेकाला काय त्यांना काय होते, एक प्रकारचा आनंद उपभोगायला मिळत होता. निश्चळपणे डोक्याला डोकं भिडून स्थित्यानंद भोगीत राहिले. इकडे आम्ही गुफेत असून शिकाय. आता देवाने त्या दोघांच्या डोक्याला डोकं लावलं आणि देव स्वतः निघून आली गुंफेजवळ. बराच वेळ झाला तरी येईनात म्हणून बाईसाने विचारलं, हो बाबा हे दोघे कोठे गेले आहेत? आता देवाने त्याला तिथं कामाला लावलं, त्यांना स्थिती दिली, ते एकमेकाला डोकं मारतायत, बैलाप्रमाणे झुंजतायत. आणि बाईसा म्हणले की हे दोघं कुठे आहेत? तुमच्या सोबत आले होते ना, कुठे? बाई ते दोघे तिकडे पलीकडे डोक्याला डोकं भिडून स्थित्यानंद भोगत आहेत. देवानी सत्य परिस्थिती सांगितली की म्हणे आम्ही त्यांना स्थित्यानंद दिलेला आहे आणि त्या स्थित्यानंदाचा ते काय करतात, उपभोग घेत आहेत. बाबा मी त्यांना बोलून आणू असं बाईसाने विचारले. बोलवा, पण आमचे नाव घेऊन बोलवा. कारण ती देवतेची हे आहे ना, देवतेचं सामर्थ्य आहे ना, ते परमेश्वराच्या नामाशिवाय ते हे होणार नाही, सावध होणार नाही. ते आता त्या अवस्थेमध्ये, स्थितीच्या अवस्थामध्ये तसे ते भानावर येत नाही. आम्ही बाईसांना उपाय सांगितला, तुम्ही जर आमचं नाव घेतलं तर ते भानावर येतील, तुम्ही जर आमचं नाव नाही घेतलं ना तर ते झुंजतच राहणार. तशा बाईसा पिंड खडकाजवळील ओहळाकडे रामनाथाच्या पश्चिमेस आम्ही परिसरात गेलो होतो. तिथे गेले तेव्हा ती दोघे डोक्याला डोकं भिडून येडक्याप्रमाणे झुंजत होते. येडका कशाला म्हणतात? बोकड. जसं बोकड झुंजतात, बैल झुंजतात आहे का नाही, मेंढ्या झुंजतात, तसे हे झुंजत होती दोघं जण. ते पाहून त्या म्हणाला, हे रे काय पोरानो, बाबांनी तिकडे एकट्यानेच विजय केले आणि तुम्ही खुशाल ते झुंजत बसलाय. आता वास्तविक देवाने त्यांना क्रिया करायला लावली, पण बाईचा तर समज काय झाला की देवाने विजय केले म्हणजे देव तिथं गेले आणि तुम्ही इथं मात्र एकामेकाला डोकं मारून एकमेकाशी झुंजत बसले. हे काय प्रकार आहे असं बाईसा म्हणते. बाईसाच्या शब्दासरशी त्यांची स्थिती भंगली. मग मात्र ते हिरमुसले होऊन धावत आले तेव्हा आम्ही दंत धावन करीत होतो. हे सकाळी सकाळची गोष्ट आहे. मग ते बाईसा अशा म्हणत ते दोघं सावध झाले आणि मग ते पळत आले. त्यांना संकोच वाटला जरा आणि मग त्यावेळी आमचे देव काय करत होते, दंत धवन करत होते. आम्ही शिलिका अशी श्रीकरी धरून त्यांना विचारले, काय रे इतका वेळ काय करत होते? आता देवाने त्यांची झुंज लावली आणि देवच त्यांना म्हणतात, तुम्ही काय करत होते इतक्या वेळ? इतका वेळ तुम्हाला का लागला? जी जी डोक्याला डोके भिडवले होते नागदेव आज्ञाधारपणे उत्तर दिले. अरे पण इतका वेळ भिडवून कसे काय राहिले? आम्ही विचारले. जी जी त्यामुळे आम्हाला फारच सुखानंद मिळत होता असं नाथोबा म्हणा. आम्ही डोक्याला डोकं भिडवलं, पण तो जो काय आम्हाला आनंद लाभत होता हा आनंद खूप वेगळाच होता. की हा आनंद आम्हाला कधी आयुष्यात हे सुख आम्हाला कधीच मिळालं नाही. जी जी त्यामुळे आम्हाला फार सुखानंद मिळत होता. तुम्हाला हाच आनंद इतका श्रेष्ठ वाटतो तर परमानंद किती श्रेष्ठ असेल. पहा देवाने काय उदाहरण दिलं. तुम्हाला आम्ही साधी स्थिती दिली देवतेची तर तुम्हाला एवढा आनंद लाभला आणि आमच्या ठिकाणचा जो आनंद आहे, आमचा जो परमानंद आहे, तो जर तुम्हाला जर मिळाला तर तो किती मोठा असेल, किती श्रेष्ठ असेल आणि किती सुखफळ आनंदाचा असेल. हे तुम्हाला आहे का अनुभव? म्हणजे या स्थितीच्या आनंदापेक्षा आमचा परमानंद हा खूप श्रेष्ठ आहे. हा कुणालाच मिळत नाही आणि ज्याला मिळेल त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. याचा तुम्ही कधी विचार केला का? आम्ही परमानंदाची थोडी स्पष्टतेत म्हणालो आणि आमचा पूजा अवसर झाला. आता देवाने माग अश्व ही क्रिया करायला लावली, त्यात तो मिळणारा सुखानंद वेगळाच मिळाला. आता डोक्याला डोकं भिडवलं, ही विश्वदेवतेची स्थिती दिली, ह्याच्यात सुखानंद त्यांना वेगळाच मिळाला. आता तिसऱ्या लीळेमध्ये काय सांगतात आपण पाहू.
क्रियेचा प्रसव चालीचा सिद्धांत जीवाच्या दृष्टीने इतका घातक असतो की त्यामुळे जीवाला वारंवार अधोगतीला जाणे भाग पडते. आता हा जीव काय करतो? दोन प्रकारच्या क्रिया करतो. चांगलंही करतो आणि वाईटही करतो. जेवढं चांगलं करेल तेवढं परमेश्वराच्या जवळ जाईल आणि जेवढं वाईट करेल तेवढं परमेश्वरापासून तो दूर जातो. त्याचे एक उदाहरण देते देव आता. प्रारंभिक क्षुल्लक भासणाऱ्या क्रियेचा प्रसव देखील अखेरीस इतका उग्र धारण करतो की जीवाला सुटका करून घेणे अशक्य असते. आपण नाही का म्हणतो एखादी क्रिया हसत हसत करतो पण फेडताना त्याला आयुष्यभर रडत बसावं लागतं. तशी गोष्ट आहे. देव मानतात एखादी क्षुल्लक गोष्ट असते, आपण एखाद्याला शिवीगाळ देतो, आपण एखाद्याला सहज बोलतो, पण त्याचे परिणाम आपल्याला खूप मोठे वाईट भोगावे लागतात. तसे पाहिले तर असत कर्माचा प्रसव जसा वाढतो तसा सत्कर्माचाही प्रसव वाढतो. असत म्हणजे वाईट क्रिया. ते जर क्रिया जर झाली ना तर त्याच्यासारखं मोठं भयानक दुःख कोणतंच नाही. आणि सत्क्रिया म्हणजे चांगली जरी क्रिया केली ना तर त्याच्यासारखं सुखफळ कोणतंच नाही. म्हणजे दुःख जेवढं मोठं आहे या जीवाच्या पाठीमागं तेवढं सुख बी त्याच्या पाठीमागं मोठं आहे. म्हणजे दोन्ही फळ आहे आणि दोन्ही कर्म करतो. वाईट कर्म करतो, चांगलं कर्म करतो, पण चांगल्या कर्माप्रमाणे त्याचे चांगले संस्कार लाभल्यामुळे तो परमेश्वराच्या जवळ जातो आणि वाईट कर्म केल्यामुळे वाईट संस्कारामुळे तो अधोगतीला जातो. हे दोन मार्ग लक्षात ठेवायचे. आपल्याला हे संसारामध्ये जा, दैवराटी जा, कुठेही जा, तुम्हाला दोनच रस्ते, तिसरा रस्ता नाहीच आहे. मग तिसरे रस्ते, चौथा रस्ता फुटणं हा तो विधी वेगळा आहे. मग तुम्ही जसे जसे कर्म करताल तसं तसं मग तुम्हाला त्या योग्यतेने त्या रस्त्याने परमेश्वर तुम्हाला नेतात. आणि तो अत्यंत सुफलदायी असतो हे खरे. असत कर्माचा प्रसव जसा जीवाला नित्य नरकाला पोहोचवतो तसा सत्कर्माचा प्रसव देखील जीवाला ईश्वर प्राप्तीला पोहोचवतो. बघा मला दोन मार्ग असायचे ते खराई केले. देव म्हणतात तुम्ही वाईट कर्म करत केले तर तुम्ही नित्य नरकाला जाताल आणि चांगले कर्म केले तर ईश्वर प्राप्तीला जाताल. म्हणजे तुम्हाला दोनच फळ आहे. एक तर नित्य नरक तरी भोगावं लागेल, नाहीतर एक तर तुम्हाला ईश्वर प्राप्तीचं तरी फळ भोगावं लागेल. म्हणून याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. परंतु जीव अधोविकार असल्यामुळे त्याच्या कुसंस्कारांना प्रसव अतिशय वेगाने वाटचाल करतो. पण देव काय म्हणतात? कुकर्म असं आहे की एकदा माणसाकडनं एखादी क्षुल्लक जरी कुकर्म झालं तरी ते कुकर्म वाढत 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 राक्षस योनीवर जातो. तुम्ही म्हणे ना कंस मामा घ्या, रावण घ्या, अशी किती दैत्य झाले. हे छोटे छोटे वाईट कर्म करता करता एवढ्या मोठ्या अधोगतीला गेले पण ते पार परमेश्वरापर्यंत जातो. म्हणजे परमेश्वराची हत्या करावी अशी त्याची वासना होती. त्याच्या उलट सुसंस्काराच्या प्रसवाने वाटचाल मात्र अनेक अडचणी उभी होतात. हा मात्र तुम्ही चांगलं जर कर्म करायला जरी गेले ना की त्याला भरपूर अडथळे येतात. तर हा चांगल्या फळाला जाणार ना, म्हणून त्याला ती देवता चांगल्या फळाला लवकर जाऊ देत नाही. वाईट फळाला पटापट जातो कारण ती अडथळा आणतच नाही. कारण तिला माहिती ह्याला अधोगतीला कसं घालायचं ही ती देवता वाटच पाहत असते. औसाचे तसेच झाले. आता ह्याच्यावर आमचे स्वामी औसात एक उदाहरण देतात. औसा नावाची एक करारी स्त्री होती आणि नाथ संप्रदायातून ती आपल्या मानभाव संप्रदायात आली होती. पण तिचा स्वभाव इतका तापट, इतका करारी होता की ती देवापुढे सुद्धा काही वेळेला काय करते म्हणजे देवाबरोबर सुद्धा ती वाद घालायला घाबायची नाही. म्हणजे देवाशी बी वाद घालायची वेळ पडल्यास. म्हणजे तिला कशाचंच भय भीती नव्हतं. इतकी ती करारी होती. तिचं स्वभाव म्हणजे आचरण चांगलं होतं पण तिला काही गोष्टी सहन होत नव्हत्या. मग ती बाईसावर बी भांडायची, वेळ पडला देवाशी भांडायची, वेळ पडला तर नागदेवाशी भांडायची, सगळ्या भक्तिजनावर भांडायची. पण भक्तिजन काय करायचे तिच्याकडे दुर्लक्ष करायची आणि तेवढे हट्टी बी तेवढीच होती. जी गोष्ट करू नको म्हणे की ती मुद्दाम करणार. असा चालीची किंवा अशा प्रसवरूपी ही स्त्री त्या ठिकाणी आमच्या स्वामीच्या सन्निधानात आली. तिचं नाव होतं औसा. पण देव तिला आवडीने नायका म्हणायचे. नायकाचा अर्थ काय होतो? नायक म्हणजे मुख्य, जो चोरांचा नायक किंवा पोलिसावरचा नायक किंवा एखादा आपण ज्याला म्हणतो ना पुढारी, मंत्री,
तसं हिला देव नायिका ह्या नावाने उल्लेख करायचा, म्हणजे पुरुषार्थासारखी वागायची. म्हणजे पुरुषार्थ हे नायक पुरुषाला नव्हे तर ती नायकासारखी वागायची, म्हणजे पुरुषार्थाप्रमाणे वागायची. औसाचे तसेच झाले. पूर्व साधनात ती निमित्ताला सोडून गेली, त्याचा प्रसंग नेमका उदयाला आला. आता देव काय म्हणतात, ही जी स्त्री आहे ही स्त्री मागच्या जन्मी संन्याशी होती आणि संन्याशी असताना ती संन्याशी आश्रमातून तिने काय करायची, ती नेहमी तमतम करायची. आणि काय वेळेला त्या आश्रमातून ती काय केली, ती रागारागाने निघून गेली होती. तो मागचा प्रसंग ह्या जन्मी कसा उभा राहतो पहा तुम्ही. आता त्याचे एक देव उदाहरण देतात आणि सत्य घटना आहे. पूर्व साधनात त्या निमित्ताला सोडून गेली, त्याचा प्रसंग नेमका उदयाला आला. तो आता तिला आमच्यापासून धर्मापासून दूर नेणारा होता. आता देव काय म्हणतात, तिचा असा काय प्रसंग उभा राहिला की आता कदाचित ती आम्हाला सोडून जाईल म्हणे. म्हणजे परमेश्वराला सुद्धा या जीवाची किती चिंता असते पहा. आणि परमेश्वराला सुद्धा या जीवापुढं हात टेकायची वेळ येते. इतका जीव हा अहंकारी आहे. औसारसारख्या भोळ्या भाबड्या जीवाला संविधानाबाहेर टाकावं हे आम्हालाही पटत नव्हतं. तसा तिचा स्वभाव भोळा भाबडा बी होता, तापट बी होता, रागीट बी होता, करारी बी होता, पुरुषार्थ बी होता, सगळ्या गोष्टी होत्या आणि हट्टी बी होती आणि तेवढीच ती प्रेमळ बी होती. म्हणजे स्वामीच्या ठिकाणी सेवाभाव ही तिला खूप आवडायचं. परंतु तिच्या अशा स्वभावामुळे स्वामी तिला काय करायचे, सतत तिचा प्रसंग असा विचित्र होता की ती धर्मावर कधी घसरली याचा भरोसा नव्हता. म्हणून देव तिला काय करायचे, बऱ्याच गोष्टीमध्ये तिला ते देव सांभाळून घ्यायचे की न जाणो एखाद्या रागाच्या भरात ती धर्म सोडून जाईल किंवा धर्म भ्रष्ट होईल. म्हणून देवाला तिची भीती वाटायची. म्हणून देव काही वेळेला तिच्या काही गोष्टी काय करायचं, तिचा राग किती जरी अंगावर आला तरी देव शांत व्हायचे. पण आता या ठिकाणी काय झालं, थोडंसं अतिरेक झालं. काय झालं अतिरेक पहा. तिने सन्निधान बाहेर जावं अशी काय आमची इच्छा नव्हती. आम्ही प्रसंग दडपून ठेवू शकत नव्हतो. परंतु आमच्या असन्निधानात त्यांचे कार्य घडले असते तर ते औसाला कायमची धर्माला मुकली असती. देव काय म्हणतात, आम्ही तिला दडपू शकत नव्हतो. म्हणजे आम्ही जास्त तिची अति लाड बी करू शकत नव्हतो. तसं आपण नाही म्हणतो लाडाने एखादा मुलगा वाया जातो, तसं आम्ही म्हणायचं की हिला जास्त लाड करून हिचे काही उपयोग नाही. याची धर्मावरून सुद्धा जायची भीती आहे. म्हणून देव काही वेळेला थोडंसं कडक शिस्तबद्धने वागायचे, काही वेळेला समजून बी सांगायचे, काही वेळेला कडक शब्दात सांगायचे. अशा दोन्ही प्रकारे तिची समजूत काढायची. पण ती काय वेळा मनावर घ्यायची आणि काय वेळेला मनावर घ्यायची नाही आणि रागाने काय करायची, देवाला सोडून निघून जायची. असं बराच वेळ प्रसंग आला. आता ह्या तर काय प्रसंग येतो पहा. तसा प्रसंग फारसा भयानक नव्हता, परंतु औसाई वेदपूर्वक अनुसरली होती. वेद म्हणजे वेदाने, म्हणजे स्वामींचं 32 लक्षणी रूप, सौंदर्य, स्वामीचे ते गोड शब्द, स्वामीचं तो निरोपण, प्रवचन हे ऐकून ती ज्ञानाने थोडीशी भाळली होती. तिला ज्ञान नव्हतं, पण ते ज्ञान ऐकून तिला थोडं समाधान वाटायचं की खरंच आपल्या स्वामींच्या ज्ञानापासून आपलं काहीतरी चांगलंच होईल असं तिला वाटायचं. धोकादायक वेदपूर्वक अनुसरले असल्यामुळे धोकादायक होता आणि बोधपूर्वक अनुसरलेला एक बरे, पण मुळात अंतःकरणात पोळ असतो. देव काय म्हणतात, एखाद्याला ज्ञान झालं ना तर तो पोळला जातो. म्हणजे तो दुःख करू शकतो, बहुत चुकलं, मला माफ करा, माझं प्रायश्चित करा, मला माफी करा, असं काहीतरी म्हणतो. कोण म्हणतो, ज्ञानी. पण वेदवंत तसं म्हणत नाही. वेदवंताला कसं एकदा राग आला, झटका आला की तो सगळ्यांना तोडतो आणि निघून जातो. मग आपल्या जीवाचं काय का होईना तिथं याचा तो विचारच करत नाही. तशी ही औसा होती. तिला ज्ञान नव्हतं. ज्ञान ऐकलेलं आवडायचं, पण त्या ज्ञानापर्यंत ती विचारपूर्वक नव्हती की ह्या गोष्टीमुळे काय परिणाम होईल किंवा आपण देवाकडे प्रायश्चित करावं, प्रसव मोडावं, माफी मागावं, देव आपल्याला क्षमा करतील, अशी तिला तिची काही चाड नव्हती. कधीतरी यायची चाड, पण कधी कधी इतकी तिला अतिरेक व्हायचं
की ती स्वामीला सोडून निर्भयपणे निघून जायची. त्यामुळे ते धर्माला चिकटून असतात. शिवाय ज्ञानामुळे सारासर विवेकाने विषय व्यवस्था करून तो श्रद्धेला तडा जाऊ देत नाही. आता ज्ञानपूर्वक जो आहे ना तो आपल्या धर्माला तडा जाऊ देत नाही. पण जो तामशी आहे, जो वेदाने ग्रासलेला आहे, तो मात्र लगेच काय करतो, तडा देतो. म्हणजे एक गाव दोन तुकडे, म्हणजे डायरेक्ट ताटातूट करून तो मोकळा होतो. विधकांची किंवा वेदपूर्वक अनुसरण्याची सर्व मर्यादा आवड आणि श्रद्धेवर अवलंबून असते. आता हे जे आहेत वेदाने स्वामीच्या सगळे आलेले, हे काय करतात, काही वेळेला मर्यादा तोडतात, काही वेळेला त्यांच्या ठिकाणी आवड बी निर्माण होते, श्रद्धा बी अवलंबून असते. पण काही वेळेला ताटातूट करायची वेळ आली तर मग काही विचारच करत नाही. भाव हा धर्माला धरून ठेवण्याची एकमेव साधन असते. व्यभिचारला किंवा श्रद्धेला काही मोकळे करून दिली की भविष्यात तिला कोणताही धोका नसतो, म्हणून आम्ही तो प्रसव पूर्ण करून घेण्याची योजना असते. आता देव काय म्हणतात, काही प्रसव असे असतात की त्या ठिकाणी परमेश्वर सुद्धा आड येऊ शकत नाही. एखादा अधोगतीला जर जाणार असेल तर परमेश्वर सहाय्य करायचा प्रयत्न करतात. पण एखाद्या अधोगतीला जाऊन परत धर्मावर येणार असेल तर मग परमेश्वर आड येत नाही. का तर त्याचा तो प्रसव फिटला पाहिजे. त्याच्या मागच्या जन्माचा जो काय प्रसव आहे, मागच्या जन्माचा जो काय अडथळा आहे, तो सुद्धा नासला पाहिजे. कारण तो नासल्याशिवाय पुढची योग्यता त्याला मिळत नाही. बऱ्याच गुंतागुंती आहेत उदाहरणाला, पण अशा प्रकारे एक गुंतागुंती या औषधाच्या ठिकाणी होतात. ते काय होतं बघा, तिला काही काळ सन्निधानाबाहेर टाकायचा निर्णय घेतला. मग देव म्हणले ही एवढी तापट आहे, तामस आहे, रागीट आहे, ते हिला 4 दिवस राहू दे आपल्यापासून बाहेर. जाते ना तू जा. मग आता काय प्रसंग येतो पहा. आम्ही शिवनारायणाच्या देवळात आसनी उपविष्ट होतो. एकदा काय झालं, आमच्या स्वामींचा काहीतरी अवसर होता आणि स्वामी एक ठिकाणी उपविष्ट झाले, म्हणजे थांबले होते, बसले होते. निरोपण होत होते, सगळे निरोपणामध्ये दंग झाले होते. आता स्वामींचं निरोपण म्हणलं की लोक काही दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, भूक लागली, ताण लागली, झोप लागली, असं कोणालाच काही आठवत नव्हतं. ते देवाचं निरोपण ऐकत राहायचे. बाईसांना मध्येच विस्तवाची आठवण झाली व औसला म्हणाला, अव्वे चुलीत विस्तव आहे की नाही ते पाहुणे येऊ, आणि विजत असेल तर गोवरी लावून ये. आता काय होतं, आपण काय देवाला धूप दाखवतो, मग त्या विस्तवाची आवश्यकता पडतेच ना. मग अशा प्रकारे पूजा अवसराच्या टायमात, पूजा अवसराचा वेळ झाला असेल, आता निरोपणाची वेळ झाली की पूजा अवसराची वेळ असते, म्हणजे देवाची पूजा असते, गंध अक्षरा वगैरे, धुपारती वगैरे, आरती बिरती का असेल. पण त्यावेळेला बाईसा का, आता बाईसा मुख्य होती तिथल्या, आणि वृद्ध होत्या, वयस्कर होत्या, पोक्त होत्या, आणि ज्ञानी बी होत्या, आणि प्रेमी बी होते. ते बाईसांच्या आणि बाईसांचा स्वभाव थोडा तापट होता. कारण बाईसाच्या हाताखाली बाई टिकणं म्हणजे थोडं अवघडच काम होतं. पण स्वामींमुळं काही बाया थांबत होत्या, नाही तर बाईसाला तडकून निघून जायच्या. पण परमेश्वराचं आपला सन्निधान मिळतं, परमेश्वराची सेवा मिळते, परमेश्वराचं ज्ञान मिळतं, ह्या अपेक्षेने बिचारे काही लोक तिथं थांबायचे. पण बाईसांचा त्यांना खूप त्रास व्हायचा, आणि बाईसांनी यांना रागवायची. थोडंफार चुकलं तर रागवतोच माणूस ना, पण ही सहनशीलता नव्हती. जे सहनशीलता होती ते राहायचे, ज्यांना सहनशीलता नाही ते निघून जायचे. पण याचा असा काही विचित्र प्रसंग या औसावर आला. काय प्रसंग आला तर नेमकी निरोपण चालू होतं, आणि त्या निरोपणामध्ये सगळे भक्तिजन दंग झाले होते, आणि त्यात औसाही दंग झाली होती. कारण औसाला निरोपण खूप ऐकावं असं वाटायचं. पण त्या निरोपाला जर कोण उठ म्हणलं की तिची काय व्हायची, कपाळाची आग व्हायची. की मला देवाचं 2 शब्द ज्ञान सुद्धा ही लोक ऐकू देत नाहीत, म्हणून ती थोडीशी तनतन करायची, रागवायची. आणि नेमकं त्या निरोपणाच्या दरम्यान बाईसांनी मधीच तिला काम सांगितलं. काय सांगितलं की म्हणे विस्तव आहे का बघ, आणि जर विस्तव विजला असेल तर गौरी लाव, आणि मग ती विस्तव घेऊन ये. असं म्हटल्यानंतर तिला थोडा राग आला. तिचं काय म्हणणं होतं की निरोपण झालं तू मला काम सांग, पण निरोपण चालू असताना मला कशाला उठवते, असं औसाचं म्हणणं होतं. आणि बाईसाचं म्हणणं काय होतं, जेव्हाचं काम तेव्हाच झालं पाहिजे, कोणत्या कामाला वेळोवेळी करायची नाही.
औसाला निरोपणातून उठवले फारसे आवडले नाही, परंतु ती नाकारे देऊ शकत नव्हती. आता तिला निरोपणातून उठवलं याचा तिथला राग यायचाच, पण नाही बी म्हणता येत नाही, कारण देवाची सेवा होती ना, दुसरी काही कोणाची सेवा नव्हती. देवाला दूध दाखवण्यासाठी अंगार आपला ते निखारा आणायचा होता. मग आता ते करणं बी आपलं कर्तव्यच आहे. पण तिचं काय म्हणणं आहे की निरोपण झाल्यावर मला काम सांगा, निरोपणात मला उठवू नका, असं तिचं हेतू. म्हणून काहीशी तनफनात ती गेली व पाहते तर चुलीत विस्तवाचा पत्ताच नाही. विस्तव नाही असे सांगावे तरी बाईसा मला पुन्हा आपल्याला कुठून तरी विस्तव आणायला सांगितल्याशिवाय राहणार. आता इथं दुमत झालं पहा की बाईसाला वाटलं की विस्तव आहे की ना बघ, नसेल तर गौरी लावून विस्तव कर, असं बाईसाचं म्हणणं. आता हिचं काय म्हणणं झालं की मी विस्तव बघायला गेली, विस्तव तर विजला आणि तो विस्तव आता परत जर आणायचा मला तर मला कुठून तरी आणायला सांगली, नाही तर परत चूल पेटवायला सांगली. म्हणजे माझं निरोपण केलं का सगळं, म्हणजे मला जे काय देवाची ज्ञानाचे जे 2 शब्द ऐकायला मिळणार होते ते माझं राहील. ह्या रागा तावानी तिने काय केलं की न सांगता परत बाईसा पुन्हा आपल्याला कुठून तरी विस्तव आणायला सांगतील हा विचार करून ती चुपचाप येऊन निरोपण ऐकत बसली. आता इथून खटका खटकी उडवायला सुरुवात झाली. कारण एक तर हिने विस्तव नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं, आणि इथं समज झाला विस्तव नाही म्हणत ही बाईसा मला परत विस्तव कासाठी मला तिथं बसून ठेवत किंवा कुठून तरी विस्तव घेऊन या सगळं, म्हणजे माझं निरोपण ठाकल. म्हणून ती काहीच बोलली नाही, ती गुपचूप येऊन परत निरोपण ऐकत बसली. ती काही न बोलता बसली त्यात ती विस्तव आहे असं गृहीत धरून बाईसा काहीच विचारपूस केली नाही. आता ही गपचूप येऊन बसली याचा अर्थ चुलीत विस्तव असेल म्हणून काही बोलत नाही असं बाईसाचा भ्रम झाला. पण वास्तविक त्या चुलीत विस्तवच राहिला नव्हता. मग आता त्याच्यामुळे बाईसा काय करते पहा. परंतु निरोपण संपून गुंफेत गेल्यानंतर बाईसा पूजा अवसरासाठी विस्तव पाहायला गेला तर चुलीत विस्तवच नाही. आता इथून ठिणगी उडाली. कसं उडाली की एक ती गपचूप येऊन बसली, विस्तव नाही म्हणून सांगायला बी तयार नाही, विस्तव पेटवला बी नाही आणि मलाही सांगायला तयार नाही, तर मी तरी विस्तव केला असं. पण हिला काय वाटलं आपण नाही म्हणावं तर ही आपल्याला कामाला लावत, म्हणजे कुठून तरी विस्तव घेऊन ये, नाही तर परत चूल पेटव, गावऱ्या लाव, विस्तव कर, म्हणजे माझं निरोपण राहील. मी काहीच बोलली नाही, गपचूप निरोपण ऐकत बसली. आणि बाईसा स्वतः जाऊन चुलीत बघता तर विस्तवच नाही. आता तेवढ्या गोष्टीवरनं पुढे काय होतं पहा. चुलीत विस्तव नव्हता, त्यामुळे थोड्याफार रागाने औसाला म्हणाला, हे काय आऊ, तुला विस्तव पाहायला पाठवलं होता ना, मग नव्हता तर सांगायचं तर होतीस. कोणाचं म्हणणं झालं, बाईसाचं म्हणणं झालं. हिला वाटायचं विस्तव नाही म्हणे की मला कामाला लावल, आणि बाईसाला वाटलं की विस्तव नाही एवढं तर मला एका शब्दाने सांगायचं ना, तुम्हाला काहीच सांगितलं नाही, गपचूप येऊन बसली एखाद्या गुन्हेगारासारखी, असं बाईसाच्या मनात राहत. तेवढ्यावरून ती औसा भडकली. आता काय म्हणते पहा, ती औसा काय म्हणते बाईसाला, त्यात काय सांगायचं, चुलीत विस्तव आहे का नाही, का विजला का काय नाही, तुला काय म्हणून सांगायचं, अशी औसा त्या बाईसाला उलटी बोलली. तुम्हाला काय सांगायचं, आणि सांगून तरी काय उपयोग होणार आता, शेवटी तुम्हाला कामालाच लावलं असतं ना, शेवटी माझं तर निरोपण राहिलंच असतं. मग तुला काय सांगत बसायचं विस्तव नाही म्हणून, आणि नसला आणि असला तरी शेवटी तुम्हाला कामालाच लावणार. काय विस्तव आणायला तुम्ही गेल्या असल्या की स्वामी जगन्नाथ आणायला गेले असते. बघा इथपर्यंत ती बोलली. काय म्हणजे जर विस्तव असतं काय नसतं काय विस्तव काय तुम्ही आणायला गेले असता का स्वामी आणायला गेले असते, शेवटी मलाच आणावं लागलं असतं ना, मग तुम्ही कशाला बडबड करता, असं त्या औसाचं म्हणणं होतं. म्हणजे पार ती देवापर्यंत गेली, तिने देवाला मध्ये घेतलं त्या भांडणात, कळलं का. अखेर मलाच आणावं लागलं असतं ना, म्हणजे तिचं काय म्हणणं, विस्तव असो नाही तर नसो, तुम्ही तर काय विस्तव आणला नसता, स्वामी काय स्वतः जाऊन विस्तव घेऊन आले नसते, आणि शेवटी विस्तव तर मलाच आणावं लागला असता. म्हणजे तिने स्वामीवर मी राग काढला त्याच्यात. मग तेव्हा आणायचं तर आणता आले असते, त्यात रागवण्यासारखे काय आहे. मग ते म्हणते, औसा म्हणते विस्तव करून मी आणला असता. मग त्यात तुम्ही याला बाईसाला म्हणते की तुम्हाला एवढा राग यायचं काय कारण, तुम्ही कशा करता मला राग होता. औसाचा प्रसव बोलून गेला. आता ही औसा रागाच्या भरात बोलून गेली, हा एक प्रकारचा तो प्रसव उभा राहिला तिच्या मागच्या जन्मातला.
कळलं का, वाद घालणं. तसं बाईसाच्या रागाचा पारच अधिक चढला. मग बाईसाला मी राग आला की ही माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे आणि मलाच उलट बोलते आणि स्वामींचं नाव मध्ये घालते, म्हणजे हिला काय मान मर्यादा आहे की नाही कोणा गोष्टीची, असं बाईसाचं उद्देश. त्या संतापून म्हणाला, पाहो काय झाले या जोगिनीला. तिला जोगिनी म्हणायची कारण ती जोगिनी होती ना नाथ संप्रदायामध्ये. म्हणत बाईसा तिला हिनून बोलायची, तू तर काही जोगिनीच आहे. कारण या नाथ संप्रदायातले स्त्रिया पुरुष सगळे तामशीच वृत्तीचे असतात. त्याच्यामुळे तू जोगिनी म्हणजे तू त्याच वृत्तीची आहेस, त्या संप्रदायासारखी वागणारी आहेस. तू आमच्या धर्मात असे तामस क्रिया नाही चालत, आमच्या सात्विक क्रिया लागते. खुशाल बाबांचे नाव घेऊन दुरुत्तरे देत होतीस आणि तू बाबांचं नाव पुढं करते आणि तू आता मला उडवाउडीचं उत्तर देते, असं म्हणून बाईसाने तिच्यावर रागवल्या. बाईसाने जोगिनी म्हणून केलेला उपहास औसाला लागला. आता तिला उपहास म्हणजे तिला राग आला त्या गोष्टीचा की मला जोगिनी म्हणायची काय कारण आहे. मी आता तुमच्यात आली आहे ना, मी तुमच्या संप्रदायात आली आहे, मी आता अनुसरली आहे, मी सगळं देवाचं करते, भिक्षा मागते, सगळं काय करते, मग माझं मागचं उतरायचं काय कारण. माझं नाथ संप्रदायाचं किंवा मला जोगिनी म्हणायचं माझा काय संबंध आहे तुमचा, असं तिचं म्हणणं बोलण्याचा हेतू बाईसाला. ठिणगी पडली होती. औसाच्या प्रसवाने चांगलाच भडका घेतला. आता देवाला माहिती आहे की औसाचा प्रसव उभा आहे. आता हे प्रकरण कुठं जाते आणि किती लांबते याचा काही भरोसा नाही. हे देव जाणून होते, पण तिच्या प्रसवाच्या आड जीव येऊ शकत नव्हते. कारण ते शेवटी कसं आहे, प्रसव पूर्ण फिटल्याशिवाय जीव ह्या प्रसवातून किंवा ह्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून तिचा प्रसव चालूच ठेवला. देव काहीच बोलले नाही. त्याचा पर्याय इतका कडाक्याचं भांडण झालं, अखेर औसा ईर्षेला पेटली. मग ते बाईसाचं आणि औसाचं एवढं मोठं भांडण झालं आणि औसा बी एवढी ईर्षेला गेली आणि बाईसा बी काय माघारी घेईना. त्याच्यामुळे काय झालं, दोघींच्या मध्ये मोठं वाद सुरू झाला. आणि हा वाद कुठं नाही, संसारात जा नाहीतर आश्रमात जा नाहीतर मंदिरात जा, हा वाद चालूच राहतो आहे की नाही. नाही तर सण होत नाही. तू तुमची पिटपीट त्यापेक्षा मी माझी जोगच काढते. काय म्हणली की तुमची नेहमी कटकट असते इथं स्वामींच्या सन्निधानात. तुम्ही काय स्वामींच्या सन्निधानात आम्हाला काही सुखाने राहू देत नाही. आता काय करते, मीच तुमच्यातून बाहेर पडते, भांडणच नको, असा तिने तिचा निर्णय घेतला. आणि खरोखरच तिने आपलं सामान सुमान आवरून दुसऱ्या गुंफेत घेऊन गेली. मग तिने आपलं काय हातरा पांघरायचं, झोपायचं, भिक्षा पात्र जे काय असेल ते सगळं घेतलं आणि दुसऱ्या एका गुंफेत गेली. तिकडे कोण घरदार आहे हो तिथं कोणाचं, आणि कोणाच्या आश्रयाला जाणार. ती गेली दुसऱ्या गुंफेत आणि फुरकुटून बसून राहिली. शिंदोळ गव्हाणाच्या गुरुवाने सिंहनारायणाच्या देवळातील दिवा लावला. बाईसाने तेथून दिवा पेटून आणला आणि आमचा रात्रीचा पूजा अवसर झाला. मग ते दुसऱ्या देवळामध्ये तो गुरव आला, त्याने दिवा पेटवला. मग त्या दिव्यावरनं मग बाईसाने विस्तव तयार केलं आणि मग संध्याकाळचा पूजा अवसर झाला. तोपर्यंत ही काही इथं आलीच नाही. मग औसा पूजा अवसरला आली नाही, आरोगणा झाली, आरोगणाला हजर राहिली नाही. रात्रीचा पौड झाला, सकाळचा पूजा अवसर झाला, तरी औसा अवसरला आली नाही. आता अवसर रात्रीच्या अवसराला नाही, रात्री जेवायला बी नाही, झोपायला बी नाही, सकाळचा पहाटेचा पूजा अवसर झाला त्याला बी नाही. त्याच्यामुळे देवाला मोठी चिंता पडली की अशी हट्टी बाई काय जीवाचं कमी जास्त करून घेतो, मी कुठं बसायचं करत. म्हणून देवाला चिंता होती तिची. आम्ही तिच्या गुंफेकडे गेलो, सोबत नागदेव होता. आम्ही गुंफेच्या अंगणात बाहेर उभे राहिलो तेव्हा समोरच गुंफेच्या पट्टीशाळेत औसा जोगोटा घालून ऊन पाळी घेत बसली होती. मग देव स्वतः एकटे नाही गेले तर नागदेवाला घेऊन गेले आणि ती त्या उन्हात बसली होती त्या ह्याच्यामध्ये गुंफेजवळ. आणि तिथं देव बाहेर उभे राहिले, नागदेव उभे राहिले आणि देव तिला काय म्हणतात पहा. जसे काय माहीतच नाही असं दर्शित आम्ही तिला विचारलं, काय नाही का, केव्हा आलात. आता देवाला माहिती ती रात्री उसून आलेली, कळलं का. आणि बाईसाचं तिचं भांडण झालं हे बी देवाला माहिती. परंतु देव तिला मुद्दाम काय करतात, खिजवण्यासाठी की मी समज काढण्यासाठी की तुम्ही केव्हा आलात. म्हणजे देव तिला आव जाव करून विचारतात, बरं तुम्ही केव्हा आलात.
ती काय म्हणते देवाला बघा, अहो कालच तर आलो. औसाने घुसमटत तुटक उत्तर दिलं, म्हणजे रागात तिने उत्तर दिलं, हा मी कालच आले. म्हणजे तिचं काय म्हणणं, देवाला काय माहितच नाही काय, मला परत परत विचारतात कधी आले काय आले. देव काय म्हणतात, वा रे वा, अजूनपर्यंत उदासीनता धरूनच बसलात काय हो. बघा देव अजून तिला आदरार्थी बोलतात की अजूनही तुम्ही उदासीनता धरून बसले, आता तरी सोडा म्हणे. आता एक रात्र गेले, एक दिवस गेला, 24 तास झाले, आता तुम्हाला उदासीनता सोडायला काय हरकत नाही. असे म्हणून आम्ही दोन्ही श्रीचरण जोडून श्रीकराच्या अनुकरणाने दाखवित म्हणालो नाही का, नेहमीचा तो आमचा नमस्कार कोठे गेला. बघा म्हणजे देवाचं एवढं प्रेम होतं त्या औसाबद्दल की देव स्वतः तिच्या जवळ गेले, दोन्ही पाय जवळ केले आणि ती रोज देवाच्या दोन्ही पायावर डोकं ठेवायची, दंडवत करायची प्रेमाने आवडीने. आणि आज ती दंडवत बी करायला तयार नाही, उठायला बी तयार नाही, बघायला बी तयार नाही, इतका तिच्या मनात राग. चला नमस्कार करा असं कोण म्हणतात, देव म्हणतात तिला औसाला. त्यावर ती काय म्हणते पहा, जी जी स्वामी जगन्नाथा कोणा कोणा पुढे नमावे. म्हणजे तिचं काय म्हणणं की बाईसाचं ऐकायचं का, तुमचं ऐकायचं का, नागदेवाचार्याचं ऐकायचं का, भक्तिजनाचं ऐकायचं, मी कोणाकोणाचं ऐकू आणि कोणाकोणाला मी नमू आणि कोणाकोणा पुढे डोकं झुकू मी, असं ती देवाला रागात बोलते. आणि परत ती रागाच्या भरात काय म्हणते देवाला, अहो हे सगळं जग आहे ना हे विष्णुमय आहे. याचा अर्थ काय, हे सगळं ब्रह्मच आहे, कशाला कोणाच्या पाया पडायची जरूर आहे. नुसतं हात जोडलं तरी सगळ्याच्या पाया पडल्यासारखंच आहे. म्हणजे अन्य देवतेसारख्या किंवा अन्य महात्म्यासारखी ती बोलायला लागली. औसाठी वर करणी तात्विक उपमा देऊन परंतु वास्तविक उपहासात्मक रीतीने बाईसावरील राग व्यक्त केला. नागदेवाला तिचे हे असे उद्धट बोलणे रुचले नाही. आता नागदेवाला वाटलं ही एवढं परमेश्वराचं आमच्या स्वामीचं ज्ञान निरूपण ऐकते, भिक्षा मागते, सगळं काही करते आणि विष्णुमय जगत म्हणते, म्हणजे अन्य महात्म्यासारखी बोलायला लागली. हिची धर्मावर सुद्धा बुद्धी राहिली नाही, अशी कशी याची बुद्धी विपरीत झाली. मग ते नागदेवाला बी चीड आली. तोही झटकन उपासाने म्हणाला, जी औसा देवीला देहसिद्धी प्राप्त झाली आहे. देहसिद्धी प्राप्त म्हणजे एक प्रमाणे नाही का आपण विदेह, म्हणजे त्याला काय बोलावं, कसं बोलावं, तत्वज्ञानाला धरून बोलावं का नाही बोलावं याचं त्याला अस्तित्व नसतं, जे तोंडाला येईल ते बडबडत राहत होतो. तसं हिची विदेह अवस्था झाली. घुसघुसणाऱ्या आगीत तेल ओतण्यात योग्य वेळ होती. औसाचा संताप अनेक अनावर आला. आता हा असं बोलला नागदेव, बाईसा तशा बोलल्या, देव असे बोलतात, या सगळ्यांचा राग ती जास्त काय करू लागली, तनतन करू लागली, जास्त तिला राग येऊ लागला. तिला आमच्याविषयी चीड यावी म्हणून आम्ही उपरोधापूर्वक म्हणालो, वानर्या वारंगणा देहसिद्धी प्राप्त होत नाही असे वाटते की काय तुला. हा मात्र शब्द तिला मोठा लागला आणि देवाने मुद्दाम शब्द वापरला तिला चीड येण्यासाठी. देव का म्हणतात वारंगणा. वारंगणा कोणाला म्हणतात, वेश्याला म्हणतात, तो वाईपट वागणाऱ्या स्त्रीला म्हणतात वारंगणा. तर देव काय म्हणतात की वारंगणा देहसिद्धी प्राप्त होत नाही असं वाटते काय तुला, किंवा वारंगणा स्त्रियांना काय विधेय होत नाहीत का, ते विधी अवस्थेमध्ये वागतात, किंवा काही वेळेला त्याने सिद्धी प्राप्त होते. तिने जर त्या देवतेची भक्ती केली तर ती देवता ते वेश्याला बी प्रसन्न होते. देवता कुणालाही प्रसन्न होते, राक्षसाला प्रसन्न होते, दैत्याला प्रसन्न होते, भूताला प्रसन्न होते, भूत ही माणसाला प्रसन्न होतात. जो ज्याला कोण वश करल त्याला ती देवता वश होते. तसं देवाना ते वारंगणा हा शब्द वापरल्यानंतर ती जास्त चिडली. मागे एका अशाच प्रसंगामध्ये सुद्धा तिला देव म्हणले, हे काय वेश्याचे धर्म, असंच काहीतरी झालं होतं. म्हणजे ती भिक्षेला निघाली होती आणि भिक्षेला निघताना थोडंसं, आता स्त्रियांचा स्वभावच असतो, बाहेर पडायचं म्हणजे की थोडंसं नट्टापट्टा करणं, वीस इंसरणं आहे ना, साबण लावून तोंड धुणं किंवा काय करणं, तसं ही आपली. आणि आता देवाने भिक्षाविधी कशी सांगितली आहे की भिक्षाविधी करताना नट्टापट्टा करायचं नाही, हाय त्या वेशेमध्ये जायचं. किंवा सर्वसाधारण आमच्या ज्या ब्राह्मण स्त्रिया इतक्या देखण्या सुंदर स्त्रिया भिक्षेला जायला घाबरायच्या. मग त्या काय करायचं, चिंचचं पाणी असतं ना, ते चिंचचं पाणी तोंडाला हाताला लावायचं जायचं, मग त्याच्यामुळे तो चेहरा विद्रुप दिसायचा.
का आपला धर्म भ्रष्ट होऊ नये याच्यासाठी त्या स्त्रिया सुद्धा आपल्या धर्माची हे करायची, काय करायची, आपलं धर्म सिद्धीला जावं म्हणून हा विधी करायचा. तसं एकदा या विधीवरून एकदा देव तिला रागवले तर ती अशी रुसून गेली. ती औसा ही जी आता आहे ना औसा, हीच औसा, तर 3-4 दिवस ती बाहेरच होती. तर ती इतकी दुःख करायची की तिला नेहमी असं वाटायचं की आता देवाचा सकाळचा पूजा अवसर चालला असेल, आता दुपारचा पूजा अवसर चालला असेल, आता संध्याकाळचा पूजा अवसर चालला असेल, म्हणून ती दुःख करायची. आणि ती वाट पाहायची की मला कोणी देव तरी भेटायला येतील, नाही तर भक्तिजन कोणतरी मला न्यायला येतील, म्हणून ती रस्त्यावरून उभी राहायची, वाट पाहायची, पण कोणीच जायची नाही. शेवटी देवालाच तिची 2-3 दिवसांनी देवालाच तिची काय झालं, कणव आली. मग देव नाथोबाला म्हणे की नाथोबा तुम्ही जा आणि त्यांना घेऊन या. मग ज्यावेळी नाथोबा तिला आणायला गेले तेव्हा ती ओक्साबोक्सी रडू लागली. म्हणजे कसं असतं, हे जीवाचे प्रसरूप कार्य असतात. जीव रागाच्या भरात काही करतो पण नंतर त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो. म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायची. असं आपण जर आहोरी कर्म जर केलं तर ती देवता तुम्हाला नरकात ढकलायला टपकीलीच आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, कोणती क्रिया करताना विचारपूर्वक करावं, डोकं शांत ठेवून करावं, नाहीतर अविचारी जर वागलं तर ह्या देवता तुम्हाला नरकात ढकलल्याशिवाय राहणार नाही. आता वारंगणा म्हटल्यानंतर तिला अनेक राग आला. मग आम्ही अप्रत्यक्षपणे तिची वारंगणाशी केली. तुला ऐकून औसा रागाने बेभान झाली आणि म्हणाली, पहा हो पहा, माझी वारंगणाशी तुलना केली. मी एवढी चांगली वागते, मी चांगली राहते, सगळं काय करते, मी भिक्षा मागते, मी नाथ संप्रदाय सोडला, मी ईश्वर मार्गाला लागली आणि स्वामीने स्वतः मला असं मानावं म्हणून ती जास्त दुःखी झाली. मग पहा पहा, माझी वारंगणाची तुलना केली. मी तर दीक्षिताची कन्या आहे, म्हणजे मी एका ब्राह्मणाची मुलगी आहे आणि उपासण्याची सून आहे. एका ब्राह्मणाची, उच्च वर्णातील ब्राह्मणाची मी सून होती. माझे आईवडील ब्राह्मण होते, मला उच्च घराण्यामध्ये दिलं होतं आणि एवढी माझी खानदान चांगली असताना आणि शिवाय मला पहिला नाथपंथाचा उपदेश होता, मी चांगला धर्म स्वीकारला आणि आता सुद्धा मी तुमचा धर्म स्वीकारून मी चौवर्णी भिक्षा मागते. माझी काहीच योग्यता नाही काय, मी एवढं करून मी शेवटी वारंगणीच झाली का? आणि आता पाणी भात खाऊन मी दिवस काढते आणि मी तुमच्या सन्निधानामध्ये मी शेळ भाकरीचे तुकडे पाण्यात भिजून खाते. अजून मी काय आचार करायचा, अजून मी कसं वागायचं? आणि माझी तुलना वारंगणीशी केली. बाप्पा माझा सुंदर देवा, मला नाही अशा देवाची चाड, मी माझा जोगच काढते. म्हणजे तिथं बोलण्यात येतो काय, आता मला कोणाची जरूर नाही, मला ना देवाची जरूर, ना मला परमेश्वराची जरूर, ना मला माणसाची जरूर, ना मला कोणाची धर्माची जरूर, ना मला कोणाची जरूर. मी इतक्या खालच्या पातळीला आली, म्हणजे इतकं तिचे विचार भडकले. औसा क्षणाचा विलंब न लावता निघाली, कळलं ना? आणि आता तिला कोणीच थांबू शकणार नव्हता. आता देव म्हणतात की आम्ही बी हिला थांबू शकत नाही. काय जीव इतका विचित्र आहे ना की परमेश्वरला सुद्धा या जीवापुढे हात टेकायची वेळ येते. प्रत्यक्ष आम्ही देखील याला काही करू शकत नाही. म्हणजे या स्त्रीला आम्ही काही करू शकत नाही, आम्हीला आणू शकत नाही. आम्ही गोड बोललं तरी ती आमचं ऐकणार नाही, आणि कडू बोललं तरी ऐकणार नाही, आणि तिची दयामाया केली तरी ऐकणार नाही. ही कोणत्याच शब्दाला, कारण तिचा प्रसव इतका भयानक होता की तिने त्या प्रसवापायी कोणाचाच देवाचा सुद्धा तिने विचार नाही केला, आहे की नाही? तरी आम्ही म्हणायचे ते म्हणालो, काय नाही का असा खोडसाळपणा करण्याची लहर आली काय तुम्हाला? तरी ते देव तिला म्हणतात की तुम्हाला असा हट्टपणा करायची काय जरूर आहे? याच्यात काय मोठं घटना घडली? एक विस्तव आणलं नाही, ह्याच्यावर तुम्ही एवढं तनतन केलं आणि एवढं तुम्ही बोलून दाखवलं, काही आवश्यकता होती का? विस्तव नंतर आणता आला असता किंवा बाईसला सांगता आला असता, मी आणते नंतर, मला पुढे ऐकू द्या, मग मी जाईन आणि घेऊन येईन. पण ते तुम्ही सोडून ते बाईसाशी वाद घालत बसले ते विस्तवावरून. होय हो स्वामी जगन्नाथा, मी आता
खोडकळपणा करणारच आहे. म्हणजे देवाला आधी काय म्हणते, मी आता हट्टच करणार आहे. देव म्हणतात तुम्ही आता हट्टपणा करा नाही पाहिजे, तुम्हाला शोभत नाही हट्टपणा करणार. पण ती म्हणते नाही, मी हट्टपणाच करणार असे म्हणून औसा त्याच पावली सरळाला निघून गेली. आता गुंफेजवळ म्हणजे जवळ ती राहत होती, आता देवापासून ती लयच लांब गेली. आता सरळला सुद्धा जायचं काय कारण आहे बघा. तेथे गावात एका ब्राह्मणाच्या घरी बिडर घेतले. गणपती बाप्पांनी तिची आमच्यावर किती श्रद्धा आहे याची, तिला किती आपलेपणाने वागवतो हे माहित आहे. आता हे जे गणपत आप्यो आहे हे माहीम भट्टाचे सासरे होते आणि हे गणपत आप्यो आमच्या स्वामीच्या दर्शनाला नेहमी यायचे. आणि आमचे गणपत आप्यो औसाला खूप मानाने प्रेमाने वागवायचे. कारण त्यांना तिचा स्वभाव माहिती होता की ही अटल विजन भिक्षा करून मागणारी स्त्री आहे, ही धर्मावर आहे, ही काही अधर्माने राहत नाही, म्हणून देवाला तिचं कौतुक होतं. आणि तिचा लहरी स्वभाव माहिती होता, त्यामुळे नंतर तिला चांगले जेवणाचे वार लावून दिले. मग गणपत आप्योने काय केलं, तिच्या जेवणाची व्यवस्था केली, तिच्या भिक्षेची व्यवस्था केली. तुला जोपर्यंत तुझ्या मनात राग आहे तोपर्यंत तू थांब, ज्याशी तुझा राग कमी होईल तेव्हा तुला मी स्वामींजवळ घेऊन सोडीन, असं स्वतः गणपत आप्यो म्हणजे तिला. आणि गणपत आप्यो तिला खूप मानायचे, मुलीप्रमाणे मानायचे. एक छानशी गुंफा बांधून दिली, तिची नीटनेटकी व्यवस्था लावून दिली. तेव्हापासून औसा तिथेच राहू लागली. मग औसा 8 दिवस 10 दिवस 15 दिवस तिचा जोपर्यंत राग शांत होत नाही तोपर्यंत ती तिथंच राहिली. मग आम्ही डोमेग्रामला विजय केलो. मग देव डोमेग्रामला गेले. म्हणजे शिन्नस्थळी डोमेग्राम इकडं एक काय 2 फरलांगाचं अंतर असं, तेवढ्यात देव आपले फिरायचे आणि तिथंच त्या सगळ्या गिळा चाले. तर अशा प्रकारे ह्या औसाच्या स्वभावाचा प्रसव जो उभा राहिला तो अशा प्रकारे हा प्रसव उभा राहिल्यामुळे ती स्वामीपासून काही दिवस काही ती दुरावली गेली आणि दुसऱ्या ठिकाणी सरळाला जाऊन राहिली. तर अशा प्रकारे हे प्रत्येक जीवाचे प्रसव उभे राहतात. म्हणून ज्या वेळेला आपला हा असा अनावर राग येतो कळलं का, त्यावेळेला आपण मनात समजून घ्यायचं की आपला हा प्रसव उभा राहतोय आणि या प्रसवामुळे आपलं काय नुकसान होऊ शकतं हे काही सांगता येत नाही. म्हणून प्रसवाला कुठून तरी आपण बंधन घातलं पाहिजे, राग आवरला पाहिजे. राग हा घटकेचा असतो हो, पण ते दुःख भोगायला बराच काळ जातो. मग त्या घटकेच्या रागाला थोडं काय सांगितलं देवानी, शांत राहा. तुम्ही शांत राहिले की तुमचा घटकेचा राग शांत होईल. आणि तुम्ही जर त्या रागाच्या भरात जर काही जर करत राहिले की तो राग वाढतच राहतो. मग तो वाढण्यासाठी त्याला मौन्यम कलन असते. देवाने सांगितलं तुम्ही मौन्य धरा, तुमचं कल भांडण तंटा राग द्वेष मच्छर जे काय असेल ते तिथंच थांबेल. आणि जर तुम्ही राग नाही आवरला तर तो राग तुम्हाला धर्मावरून सुद्धा घालू शकतो. तर अशा प्रकारे या आजच्या औषच्या लीळेवरून आपल्याला हे प्रसवाचे कार्य कसे असतात हे आज आपल्या लीळेवरून समजलंय. आता उद्याच्या अवसरामध्ये देव काय सांगतात ते पाहू. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. करा पण.